आज तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहात ना, त्याचा विषयच इतका खास आहे की तुम्ही ऐकतानाच मंत्रमुग्ध होऊन जाल, याबाबत काही शंका नाही। अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच मी रहस्याची सुरुवात करते। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात शीतलवाणी। तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा, बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय हरी, जय श्री हरी। मंडळी, तर तुम्ही पंढरपूरला कधी गेला असाल किंवा नसाल तरी पण पंढरीच्या पांडुरंगाला जो कोणी भेटायला जातो, जो कोणी व्हिडिओतून बघतो, जो कोणी फोटोतून बघतो, तर त्या प्रत्येक विठ्ठल भक्ताच्या मनात एकदा का होईना हा प्रश्न आलेलाच असेल की साक्षात देवांचा देव किंवा जगाचा पालनहार भगवान श्री हरी विष्णू कोणत्याही रत्नजडित आसनावर नाही, कोणत्याही राजसिंहासनावर नाही, तर मातीच्या विटेवर ते उभे आहेत। कधीपासून? 28 युगांपासून। तर एक साधीशी वीट आणि त्याच्यावर हा पंढरीचा पांडुरंग का उभा राहिला? भक्त पुंडलिकाचं काय रहस्य आहे आणि हा पुंडलिक विठ्ठलांचा भक्त कसा बनला, हे आपण आजच्या व्हिडिओत माहिती करून घेणार आहोत। तर व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे, शेवटपर्यंत नक्की पहा। अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओतून तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल, म्हणजे मला किंवा या व्हिडिओला तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल, तर मी आहे शीतल, आपल्या चॅनलचं नाव आहे शीतलवाणी। चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पाहत असताना कमेंट्समध्ये लिहा जय हरी विठ्ठल। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, कथा थोडीशी मोठी आहे, तर पार्ट्समध्ये म्हणजे काही भागांमध्ये मी ती विभाजित केलेली आहे। सर्व भाग याच व्हिडिओत तुम्हाला ऐकायला मिळणार आहे, तर एक एक करून मी तुम्हाला सर्व काही माहिती समजावून सांगते। तर बघा, आज आपण जाणून घेणार आहोत एका अशा भक्ताची कथा ज्याच्या भक्तीमुळे भगवान स्वतः पृथ्वीवर आले आणि हजारो वर्षांपासून एका विटेवर ते उभे राहिले। ही कथा आहे भक्त पुंडलिकाची। खूप वर्षांपूर्वी जनुदेव आणि सत्या नावाचे एक वृद्ध दाम्पत्य होते। त्यांचा मुलगा होता पुंडलिक। लहानपणी पुंडलिक खूप चांगला होता, म्हणजे बाल्यावस्था अर्थात समज नसल्यामुळे आपण त्या व्यक्तीची पारख तेव्हाच करू शकत नाही। जसजशी मुलं बाळं मोठी होतात, त्यांची लग्न होतात किंवा पुढे ते संसारामध्ये रमतात किंवा त्यांचा जो काही व्यापार व्यवसाय किंवा ते नंतर मोठ्या वयात कसे वागतात त्यानुसारच मुलाबाळांची पारख होत असते, हे तर आपण जाणतोच। त्याच पद्धतीने पुंडलिक सुद्धा लहान असताना अतिशय शांत आणि चांगला मुलगा होता, पण जसजसा हा मुलगा मोठा झाला तसतसा त्याच्या स्वभावामध्ये बदल होऊ लागला। तर पौराणिक कथांनुसार, ज्यांना आपण आज भक्त पुंडलिक म्हणतो, तर हे पुंडलिक जनुदेव आणि सत्या या दाम्पत्याच्या पोटी जन्माला आले होते। तर त्यामध्ये पुंडलिकाचे वडील म्हणजे जनुदेव हे अतिशय धर्मशील, शांत आणि देवभक्त होते। त्याचबरोबर पुंडलिकाची आई सत्या ही देखील अत्यंत सात्विक आणि प्रेमळ स्वभावाची होती। त्यांनी आपल्या मुलावर म्हणजे पुंडलिकावर खूप प्रेम केलं। लहानपणी पुंडलिक चांगला आणि आज्ञाधारक होता। आता बघा, आपली मुलं बाळं जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत आपल्याला त्यांचा स्वभाव कळतो का? नाही। लहान मूलबाळ प्रत्येकाला आवडतं, हवं हवंसं वाटतं, म्हणजे त्यांचा खेळकरपणा, त्यांचे हट्ट किंवा एखाद्या बाळ गोपाळाप्रमाणे आपण त्यांच्याकडे पाहत असतो। पण मुलाबाळांची खरी किंमत तेव्हाच कळते जेव्हा ते मोठे होतात, आपल्या पायावर उभे राहतात, किंवा काहींच्या बाबतीत तर हे पण होत नाही की ते आपल्या पायावर उभं राहणं सोडा, पण वाईट मार्गाला लागणं, व्यसन करणं, चुकीच्या व्यक्तींबरोबर संगत करणं, म्हणजे असं जर काही झालं तर आई वडिलांना पश्चाताप करण्याशिवाय दुसरी काही वेळच येत नाही। तर अशा पद्धतीने पुंडलिकाचं जे काही लहानपण आहे ते खूप चांगल्या पद्धतीने गेलं। पुंडलिक हा एक चांगला आणि आज्ञाधारक मुलगा होता लहानपणी, पण जसजसा माणूस आयुष्यामध्ये मोठा होत जातो तसतसा त्याचा स्वभाव पण बदलतो आणि पुंडलिकाच्या बाबतीत सुद्धा हेच घडलं। पुंडलिक मोठा झाला, लग्नाच्या वयामध्ये पुंडलिकाचं लग्न झालं। सुरुवातीला सगळं काही अलबेल चालू होतं, व्यवस्थित चालू होतं, पण हळूहळू काय झालं, पुंडलिक आपल्या पत्नीच्या प्रेमामध्ये इतका गुंतला की पत्नी सोडून त्याला दुसरं कोणीच दिसत नव्हतं। तो आपल्या आई वडिलांना सुद्धा अक्षरशः विसरला होता, म्हणजे तो त्यांच्याकडे लक्ष द्यायचा नाही, त्यांची कोणत्याही प्रकारे सेवा करायची नाही किंवा त्यांना म्हणजे आई वडील म्हणून त्यांचा जो काही मान सन्मान आहे तो सुद्धा पुंडलिकाने कधीच दिला नाही। म्हणजे आता पुंडलिकानेच असं केलं, त्याच्यामुळे साहजिक आहे
त्याची पत्नी सुद्धा त्याच पद्धतीने आपल्या सासू सासऱ्यांशी वागायची. तर जसं म्हणजे आता पुंडलिकाचं लग्न झालं तर आई वडील काही तरुणच राहणार आहे का? नाही, आई वडील सुद्धा म्हातारे होत चालले होते आणि त्यांना पुंडलिकाच्या आणि त्याच्या पत्नीच्या आधाराची नितांत गरज होती. पण हे दोघेही नवरा बायको आपल्या आई वडिलांकडे आणि अर्थात पुंडलिकाची पत्नी आपल्या सासू सासऱ्यांकडे दुर्लक्ष करायची. आणि बघा मंडळी, वृद्धापकाळ हा प्रत्येक माणसाच्या आयुष्यातला अतिशय कठीण काळ असतो. जे आई वडील लहानपणी त्या मुलासाठी मुलीसाठी रात्र रात्र जागतात किंवा रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात, जे काही म्हटलं जातं ना, तर म्हणजे एवढे सगळे कष्ट ते आपल्या मुलाबाळांना वाढवण्यासाठी घेतात. पण मुलं बाळ आई वडिलांकडे लक्ष देत नाही, ही कुठेतरी खेदाची दुःखाचीच बाब आहे. तर असंच काही की ज्या आई वडिलांनी पुंडलिकाच्या आनंदासाठी त्यांच्या इच्छा मारल्या होत्या, काही गोष्टी बाजूला ठेवल्या होत्या की पहिल्यांदा आपलं मूल आपल्यासाठी प्रथम आहे. पण मग एक दिवस त्यांना जेव्हा आधाराची गरज होती तर मग पुंडलिकाने हे असं केलं होतं. त्यामुळे अनेक कथांमध्ये वर्णन येतं की पुंडलिकाच्या आई वडिलांना त्यांना म्हणजे त्यांची जी काही कामं होती तर ती स्वतःच करावी लागायची. कारण हेच की हा लक्ष देत नव्हता आणि त्यांच्या मनामध्ये दुःख होतं, पण तरी सुद्धा ते मुलासाठी देवाकडे नेहमी प्रार्थना करत होते. तर मंडळी, इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, आई वडिलांचं प्रेम हे किती निस्वार्थ असतं ना. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की आपली आई आपले वडील यांच्या व्यतिरिक्त आपल्यावर खरं प्रेम हे कुणीच करू शकत नाही. भले आपण त्यांचा कितीही रागराग करू, आपण त्यांना उलट बोलू किंवा आपल्याकडून काही गुन्हे जरी घडले ना, सगळं जग आपल्याला नावं ठेवेल किंवा आपल्याला त्याची काही शिक्षा पण होऊ शकते. पण काही पण झालं तरीही आपले आई वडील आपल्यावर प्रेम करायचं काही सोडत नाही. आपल्या असंख्य चुका ते आपल्या पोटात घालत असतात आणि त्याच पद्धतीने पुंडलिक आपल्या आई वडिलांशी कसाही वागत असो, पण आई वडील नेहमी त्याच्यासाठी देवाकडे चांगलीच प्रार्थना करायची. पुंडलिकाने आपल्या आई वडिलांचा रागराग केला, त्यांची सेवा केली नाही. पण जनुदेव आणि सत्या म्हणजे पुंडलिकाचे आई वडील यांनी आपल्या मुलाबद्दल कधीही स्वतःच्या मनात राग ठेवला नाही, कोणत्याही प्रकारचा द्वेष त्याचा केला नाही. उलट ते दररोज देवाला प्रार्थना करायचे आणि सांगायचे, देवा आमच्या मुलाला सुबुद्धी दे. कारण हाच त्यांच्या प्रार्थनेचा प्रभाव होता. नियती पुंडलिकासाठी काहीतरी वेगळे लिहून ठेवत होते. म्हणजे त्यावेळेस आई वडिलांना कदाचित असं वाटत असेल की आपण प्रार्थना करतोय आपल्या मुलासाठी, पण आपला मुलगा काही आपला होत नाहीये किंवा आपली म्हणजे जी काही सेवा वगैरे काही मदत आपल्याला करायला पाहिजे तो ती करत नाहीये. पण कुठेतरी देव त्यांची प्रार्थना पाहत होता आणि त्यांच्या या प्रार्थनेचा प्रभाव म्हणून पुंडलिकासाठी नियतीने पुढे काहीतरी वेगळंच लिहून ठेवलं होतं. एक दिवस काय झालं, पुंडलिकाच्या मनात काशीला जाण्याची इच्छा निर्माण झाली आणि त्या काळी काशी यात्रा अत्यंत पवित्र मानली जात होती. आजही मानली जाते, त्यात काही विषय नाही. पण असं मानलं जात होतं की काशीचं दर्शन घेतल्यानं मोठं पुण्य मिळतं. पुंडलिकाने यात्रेची तयारी सुरू केली. आई वडिलांना सुद्धा सोबत घ्यावं लागलं, कारण त्यांनाही तीर्थयात्रेची इच्छा होती. त्या काळी ना बस होत्या ना रेल्वे, संपूर्ण प्रवास पायी किंवा बैलगाडीतून होत असे. वृद्ध आई वडिलांसाठी हा जो प्रवास होता तो कठीण होता. त्यांचे पाय दुखायचे, शरीर थकत होतं, पण पुंडलिकाला त्यांच्या वेदनांची फारशी जाणीव नव्हती. त्यांचे लक्ष स्वतःच्या सोयींकडेच होते. आई वडील मात्र शांतपणे सर्व काही सहन करत होते. प्रवास सुरू असताना एक दिवस पुंडलिक एका आश्रमाजवळ पोहोचला. हा काही साधासुद्धा आश्रम नव्हता बरं का, तर इथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळणार होती. इथेच त्याला असा धडा मिळणार होता जो कोणत्याही शास्त्रामध्ये किंवा पुस्तकामध्ये पाहायला मिळत नाही. हा धडा होता माता पित्यांची सेवा केल्यामुळे आपल्याला साक्षात देवाची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. पुंडलिक अजून सुद्धा पूर्णपणे बदललेला नव्हता. त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी घटना अजून घडायची बाकी होती, तर तीच आता आपण जाणून घेणार आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांकडे लक्ष देत नव्हता, दुर्लक्ष करायचा, त्यांना मान सन्मान द्यायचा नाही. पण नियती त्याला एक मोठा धडा शिकवण्यासाठी सज्ज झाली होती. दीर्घ प्रवासानंतर पुंडलिक एका सुंदर आणि शांत आश्रमाजवळ पोहोचला. हा आश्रम होता कुक्कुट ऋषींचा. संध्याकाळची वेळ होती. सगळीकडे पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येत होता. सर्वत्र शांतता आणि पवित्रतेचं वातावरण होतं. आता अर्थात आपण एखाद्या साधूंच्या ऋषींच्या आश्रमात जाऊ तर आपल्याला अशाच पद्धतीचं वातावरण पाहायला मिळेल. पुंडलिकाला आश्चर्य वाटलं
की या आश्रमामध्ये एक विलक्षण तेज आपल्याला जाणवत आहे. जणू काही देवत्वच त्या ठिकाणी वास करत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी पुंडलिक उठला. त्याला वाटलं की ऋषी यज्ञ करत असतील, मंत्र जप करत असतील किंवा त्यांची ध्यानधारणा सुरू असेल. पण त्यानं जे काही पाहिलं ते त्याच्या कल्पनेच्या पलीकडचं होतं. कुक्कुट ऋषी आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करत होते. ते त्यांना स्नान घालत होते, त्यांना अन्न वाढत होते, त्यांचे पाय दाबत होते, त्यांच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत होते. हे पाहून पुंडलिकाला कुठेतरी आश्चर्य वाटलं. पुंडलिकाने ऋषींना विचारलं, गुरुवर्य, तुम्ही तर इतके महान ऋषी आहात, मग तुमचा इतका वेळ आई वडिलांच्या सेवेत का जातो? कुक्कुट ऋषी हसले आणि म्हणाले, पुंडलिका, जगात अनेक प्रकारच्या पूजा अर्चा आहेत, यज्ञ आहेत, जप आहेत, मोठमोठे तप सुद्धा आहेत, पण माता पित्यांची सेवा ही सर्वात मोठी पूजा आहे. ज्या घरामध्ये आई वडिलांचा सन्मान होतो त्या घरात देव स्वतः आनंदाने वास करतो. पण त्यावेळी पुंडलिकाच्या मनावर या शब्दांचा फारसा परिणाम झाला नाही. त्या रात्री पुंडलिकाला झोप येत नव्हती. तो आश्रमाबाहेर फिरत होता. अचानक त्याला एक अद्भुत दृश्य दिसलं. 3 स्त्रिया आश्रमाकडे येत होत्या. त्यांची वस्त्र, म्हणजे आता स्त्रिया होत्या अर्थात, तर त्या साड्या नेसलेल्या होत्या आणि त्यांच्या साड्या ज्या आहेत त्या चिखलाने भरलेल्या होत्या, माखलेल्या होत्या. त्यांचे चेहरे जे आहेत ते थकलेले दिसत होते. मग त्या आश्रमामध्ये शिरल्या आणि थकलेल्या अवस्थेमध्ये सुद्धा तशी काही जाणीव न होऊ देता त्या साफसफाई करू लागल्या. काही वेळात एक आश्चर्यकारक घटना घडली. त्यांच्या अंगावरील चिखल नाहीसा होऊ लागला. त्यांची वस्त्र एकदम पांढरी शुभ्र झाली. त्यांच्या शरीरातून दिव्य प्रकाश झळकू लागला. मग कोण होत्या बरं त्या स्त्रिया? पुंडलिकाला राहावे ना, त्याच्या मनात सतत चालू झालं की अरे या कोण आहेत आणि त्यांचे कपडे इतके चिखलाने भरलेले आहेत. मग त्या थकलेल्या असताना, एवढे सगळे कपडे भरलेले असताना सुद्धा साफसफाई करू लागल्या आणि अचानक त्यांची जी वस्त्र होती, कपडे होते, ते एकदम पांढरे शुभ्र चकाचक झाले. मग पुंडलिकाला हा जो प्रश्न पडला होता त्यामुळे तो त्यांच्याजवळ गेला आणि त्याने नम्रपणे विचारलं, देवींनो, आपण कोण आहात? त्यापैकी एक स्त्री म्हणाली, मी गंगा आहे. दुसरी म्हणाली, मी यमुना आहे. तर तिसरी म्हणाली, मी सरस्वती आहे. हे ऐकताच पुंडलिक स्तब्ध झाला. त्याला विश्वासच बसेना. स्वतः पवित्र नद्या त्याच्या समोर उभ्या होत्या. पुंडलिकाने विचारले, माते, तुमची वस्त्रे चिखलाने का भरलेली होती? गंगा माता यावर म्हणाल्या, पृथ्वीवरील लोक आपली पापं धुण्यासाठी आमच्यामध्ये स्नान करायला येतात. त्यांच्या पापांचा स्पर्श आम्हाला होतो म्हणून आम्ही मलिन होतो. पुंडलिक सगळं काही आश्चर्याने ऐकत होता. पुंडलिकाने पुन्हा विचारले, मग तुम्ही पुन्हा पवित्र कशा होतात? यावर सरस्वती माता म्हणाल्या, आम्ही रोज या आश्रमामध्ये येतो कारण येथे कुक्कुट ऋषी आपल्या माता पित्यांची निस्वार्थ सेवा करत असतात. त्या सेवेमुळे निर्माण होणाऱ्या पुण्यामुळे आम्ही पुन्हा पवित्र होतो. हे शब्द ऐकताच पुंडलिकाच्या मनात एक प्रकारचं वादळच उठलं. त्याला स्वतःची आठवण झाली. त्याचे वृद्ध आई वडील, त्यांची आपण केलेली हेळसांड किंवा त्यांच्याशी केलेली वाईट वागणूक, त्यांचा झालेला अपमान सगळं त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू आले, पश्चाताप झाला आणि तो आपल्या चुकीची जाणीव झाल्यामुळे आपल्या आईवडिलांची माफी मागू लागला. त्याने त्याच्या आईवडिलांच्या चरणांवर डोकं ठेवलं. त्या रात्री पुंडलिक झोपू शकला नाही. तो विचार करू लागला, मी काशीला कशासाठी जातोय? पुण्य मिळवण्यासाठी. पण मग माझ्या घरातच असलेल्या देवांचा मी किती अपमान करतोय, मी कोणती तीर्थयात्रा करतो आहे? त्याचं मन पश्चातापानं भरून गेलं आणि मग अर्थातच जे मी तुम्हाला सांगितलं तेच पुंडलिकाने केलं की तो घळाघळा रडू लागला, आपल्या आई वडिलांची माफी मागू लागला, त्यांच्या पायावर डोकं ठेवू लागला आणि तो आपल्या आई वडिलांना म्हणाला की आई बाबा, मला माफ करा, मी तुमचा अपराधी आहे. वृद्ध आई वडिलांनी त्याला प्रेमाने उचलले कारण आई वडिलांचे हृदय हे नेहमी क्षमाशील असते. आणि प्रत्येक आई वडील, म्हणजे बघा, आई वडील आपले कितीही म्हातारे झाले आणि आपलंही वय कितीही वाढलं तरी पण आपण त्यांच्यासाठी लहान बाळच असतो किंवा लहानच असतो आपण आपल्या आई वडिलांसाठी. त्या दिवसापासून पुंडलिकाचं आयुष्य हे पूर्णपणे बदललं. तो आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करू लागला. पण त्याला माहिती नव्हतं की त्याची ही सेवा आणि भक्ती लवकरच वैकुंठापर्यंत पोहोचणार आहे. एक दिवस काय झालं, स्वतः भगवान श्रीहरी विष्णू म्हणजेच आपले विठुराया त्याला भेटण्यासाठी पृथ्वीवर येणार आहेत. तर मग आतापर्यंत आपण बघितलं की पुंडलिकाचं जे मन आहे ते कसं बदललं, त्याचं मत परिवर्तन जे आहे ते कशा पद्धतीने झालं.
तर गंगा मातेचे शब्द ऐकल्यामुळे पुंडलिकाच्या अंतःकरणामध्ये मोठा बदल झाला होता. तो आता पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याने आपल्या आई वडिलांची माफी मागितली आणि त्याने एक संकल्प केला की यापुढे माझं जे काही जीवन आहे ते आपल्या आई वडिलांच्या सेवेसाठी मी समर्पित करत आहे. किंवा त्याने आपल्या आई वडिलांना सुद्धा सांगितलं की माझं जीवन मी तुमच्या सेवेसाठी अर्पण करत आहे. त्या दिवसापासून त्याची दिनचर्या बदलली. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम तो आई वडिलांच्या चरणांना वंदन करत असे. त्यांना स्नान घालणं असेल, त्यांच्यासाठी अन्न तयार करणं असेल, त्यांची काळजी घेणं असेल, हीच त्याची पूजा बनली. काळ पुढे सरकत गेला. पुंडलिकाची सेवा दिवसेंदिवस वाढत होती. तो कोणत्याही अपेक्षेशिवाय सेवा करत होता. ना त्याला प्रसिद्धीची इच्छा होती, ना पुण्याची अपेक्षा. त्याला फक्त काय आता अपेक्षित होतं की आपण आपल्या आई वडिलांवर भरभरून प्रेम करावं आणि आपल्या आई वडिलांनी सुद्धा, म्हणजे अर्थात त्यांचं होतच, पण बदल्यात आई वडिलांचं सुद्धा प्रेम जे आहे ते आपल्याला पदोपदी मिळत राहावं. असं म्हणतात की जिथे निस्वार्थ प्रेम असतं तिथं देवाचं वास्तव्य असतं. मग हळूहळू पुंडलिकाचं घर हे एका मंदिरासारखं पवित्र बनलं. त्या घरामध्ये शांतता होती, समाधान होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथे देवाला प्रिय असलेली माता पित्यांची सेवा देखील होती. पुंडलिकाच्या बदलाची बातमी आसपासच्या गावात पसरू लागली. लोक आश्चर्याने बोलू लागले, हा तोच पुंडलिक आहे का जो आई वडिलांशी वाईट वागायचा? आज तो त्यांची इतकी सेवा कशी करू शकतो? लोक दूरदूरून त्याला पाहण्यासाठी येऊ लागले. काही जण त्याच्याकडून प्रेरणा घेऊ लागले, काही जण त्याच्याकडून आशीर्वाद मागू लागले आणि अर्थात त्याचं पाहून त्यांनी सुद्धा आपल्या स्वतःमध्ये बदल करण्याचं ठरवलंच असेल. पण पुंडलिक मात्र नम्र राहिला. त्याला असं वाटत होतं की तो फक्त आपले कर्तव्य पार पाडत आहे. म्हणजे पुंडलिकाला कुठेतरी ही जाणीव व्हायला लागली होती की आपण खरंच आपल्या जीवनामध्ये खूप चुका केल्या, अपराध केले, पण आता तो जे काही करतोय ते म्हणजे खूप महान नाहीये. तो फक्त आपले कर्तव्य करत आहे. म्हणजे लोकांनी त्याची वाहवा केली पण त्याचाही गर्व पुंडलिकाला झाला नाही. त्याचं म्हणणं हेच होतं की एवढं तर काहीच नाहीये, उलट मी माझं कर्तव्य पूर्ण करत आहे, जे पहिल्यापासूनच करायला हवं होतं, पण मला उशिरा जाग आली. अनेक कथांनुसार म्हणजे असं सांगितलं जातं, एके दिवशी देवर्षी नारद पृथ्वीवर भ्रमण करत होते. नारद हे देवांचे दूत मानले जातात, हे तर आपण जाणतात, आणि ते सतत नारायण नारायण म्हणत लोकांचे जीवन पाहत असतात. त्यांनी पुंडलिकाची सेवा पाहिली, आई वडिलांप्रती जो आदर होता पुंडलिकाचा तो पाहिला आणि ते अत्यंत प्रसन्न झाले. नारद मनात म्हणाले, असा भक्त पृथ्वीवर मिळणं खरं तर दुर्मिळतेची बाब आहे, असे लोक भेटत नाही. नारद थेट वैकुंठात पोहोचले. वैकुंठ म्हणजे भगवान विष्णूंचे दिव्यधाम. तेथे भगवान श्रीकृष्ण आणि रुक्मिणी माता विराजमान होते. म्हणजेच अर्थात प्रभू रामचंद्र असतील, त्याचबरोबर श्रीकृष्ण असतील, भगवान विष्णू असतील, तर हे सगळे भगवान विष्णूंचीच रूप आहेत. तर विठुराया आणि रुक्मिणी हे वैकुंठात विराजमान होते. नारदजी वैकुंठामध्ये पोहोचले. त्यांनी विठ्ठल रुक्मिणींना नम्रपणे नमस्कार केला. मग त्यावर आपले विठुराया हसून म्हणाले, नारदजी आज कोणती बातमी घेऊन आलात? तर यावर नारदजी म्हणाले की मी पृथ्वीवर तुमचा एक दुर्मिळ असा भक्त बघितलेला आहे आणि तो खरंच अद्भुत आहे. मग विठुरायांनी विचारलं त्याचं नाव काय आहे? मग नारदजी म्हणाले त्याचं नाव आहे पुंडलिक. तर हा खरं तर मार्गभ्रष्ट होता, पण आता तो आपल्या आई वडिलांची इतकी सेवा करतो की त्याच्या घरात स्वतः तीर्थ आहे असं आपल्याला वाटतं. त्याच्या सेवेमुळे गंगा, यमुना आणि सरस्वती देखील पवित्र होतात. हे ऐकून रुक्मिणी माता आश्चर्यचकितच झाल्या. भगवानांनी स्मितहास्य केलं आणि ते म्हणाले, ज्याने माता पित्यांमध्ये देव पाहिला त्याने मला प्राप्त केले. असा भक्त माझ्यासाठी अत्यंत प्रिय आहे. भगवानांच्या डोळ्यात म्हणजे विठुरायांच्या डोळ्यात आनंदी आनंद होता. ते पुढे म्हणाले, रुक्मिणी चला आपण त्याला भेटायला जाऊया. तर विठुरायांचा निर्णय झाला आणि अर्थात ते रुक्मिणी मातेसोबत पृथ्वीवर जाणार होते, पण ते राजेशाही थाटात जाणार नव्हते. त्यांना पुंडलिकाची खरी भक्ती तपासून पाहायची होती. त्याच्या अंतःकरणातील प्रेम विठुरायाला अनुभवायचं होतं, म्हणून त्यांनी साध्या रूपात पृथ्वीवर जायचं ठरवलं. रात्र झाली होती. आकाशामध्ये चंद्र चमकत होता. सर्वत्र शांतता होती. त्या शांत रात्री भगवान विठ्ठल आणि रुक्मिणी पुंडलिकाच्या घराजवळ पोहोचले. घरातून मंद दिव्याचा प्रकाश बाहेर येत होता आणि
अर्थात त्याचं जे घर आहे ना, तर ते तीर्थस्थानच बनलं होतं, तीर्थक्षेत्रच बनलं होतं असं म्हणायला काही हरकत नाही. त्याच्यामुळे जो काही एक शांत दिवा लावला होता ना, तर एक काहीतरी दिव्य प्रकाश आहे, मंद दिव्य प्रकाश, जो हवा असा वाटतो, तो विठ्ठलांना दिसत होता. हे अद्भुत दृश्य होतं. पुंडलिक आपल्या वृद्ध आईवडिलांची सेवा करत होता, त्यांचे पाय दाबत होता, त्याच्या चेहऱ्यावर भक्ती आणि प्रेम झळकत होतं. भगवान काही क्षण ते दृश्य पाहत राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. भगवान दाराशी उभे राहिले. आता काही क्षणात इतिहास घडणार होता. एक असा प्रसंग घडणार होता ज्यामुळे पंढरपूरला कायमस्वरूपी एक नवी ओळख मिळणार होती, ज्यामुळे विठ्ठलाचे विटेवरील रूप जन्माला येणार होते. तर पुढे काय होतं ते आपण पाहूयाच. तर रात्र जी गडद झाली होती, दिव्याचा प्रकाश होता, तिथे पुंडलिकाच्या घरात काय चालू होतं, पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. आता आई वडील दिवसभराच्या थकव्यामुळे विश्रांती घेत होते. त्यांची सेवा करताना पुंडलिकाचे मन पूर्णपणे त्यांच्यात गुंतले होते. बघा मंडळी, साक्षात पंढरीचा विठुराया पुंडलिकाच्या दारात उभा होता. पण त्यावेळी पुंडलिक काय करत होता? त्याने देवाला पाहून लगेच धाव घेतली का, की त्याने असं काहीतरी केलं ज्यामुळे भगवान कायमचे त्या ठिकाणी थांबले? म्हणजे आपले जे विठुराया आहे, पांडुरंग आहे, की ते कायमचे त्या ठिकाणी विराजमान झाले. आता याचं उत्तर लगेचच आपण पाहणार आहोत. तर आतापर्यंत आपण पाहिलं की पुंडलिकाच्या भक्तीची कीर्ती वैकुंठापर्यंत पोहोचली होती. देवर्षी नारदांनी त्यांची म्हणजे पुंडलिकाची जी काही महती होती ती भगवान विठ्ठलांना सांगितली आणि स्वतः विठ्ठल आणि रुक्मिणी हे पुंडलिकाच्या घरी आले. आता असा इतिहास घडणार होता, एक असा प्रसंग घडणार होता ज्यामुळे हजारो वर्षांपासून लाखो भक्त ज्या विठुरायाचे दर्शन घेत आहेत त्या विठ्ठल रूपाची स्थापना होणार होती. रात्र गडद झाली होती, सर्वत्र शांतता होती. फक्त एका छोट्याशा घरातून मंद दिव्याचा प्रकाश बाहेर पडत होता. भगवान श्रीहरी विठ्ठल आणि रुक्मिणी माता त्या घरासमोर उभे होते. त्यांनी दाराशी येऊन हाक मारली, पुंडलिका, पुंडलिका. घरात बसलेला पुंडलिक तो आवाज ऐकत होता, पण त्या क्षणी तो एका अत्यंत महत्त्वाच्या कार्यात गुंतलेला होता. तर हा जो पुंडलिक होता तो आपल्या आईवडिलांची सेवा करत होता. दिवसभराच्या थकव्यानंतर आईवडील विश्रांती घेत होते. त्यांची सेवा करताना पुंडलिकाचे मन पूर्णपणे त्यांच्यातच गुंतले होते. तेव्हा पुन्हा आवाज आला, पुंडलिका. यावेळी त्याने बाहेर डोकावून पाहिले आणि त्याचे हृदय थरारले. स्वतः पंढरीचा पांडुरंग, म्हणजे पंढरपूर जे पांडुरंग म्हणून ती ओळख त्यांना नंतर मिळाली, याच घटनेमुळे मिळाली. पण साक्षात पांडुरंग त्याच्यासमोर उभे होते. त्यांच्यासोबतच रुक्मिणी माता सुद्धा होत्या. कल्पना करा, ज्यांच्या दर्शनासाठी ऋषी मुनी हजारो वर्षे तप करतात, जे देवतांना सुद्धा सहज मिळत नाहीत, ते भगवान तुमच्या दारात आहेत. अशा वेळी तुम्ही काय कराल? पण पुंडलिकाने वेगळा निर्णय घेतला, कारण त्याला कुक्कुट ऋषींचे शब्द आठवत होते. माता पित्यांची सेवा हीच मोठी ईश्वर सेवा आहे. म्हणजे एक वेळ आपण पूजा पाठ असं पूजा अर्चा काहीच केलं नाही तरी पण चालेल, पण आपण आपल्या आईवडिलांची जरी सेवा केली तरी सुद्धा देवाच्या सेवेने आपल्याला जे काही पुण्य मिळणार असतं तर ते आईवडिलांच्या सेवेने मिळतं. पुंडलिकाला भगवानांना उभे ठेवायचे नव्हते, पण आईवडिलांची सेवा सुद्धा अर्धवट सोडायची नव्हती. म्हणजे त्याचं मन जे आहे त्याचा दुहेरा झाला की हे करू की ते करू, दोन्ही माझ्यासाठी महत्वाचं आहे. मग त्याने काय केलं, जवळच पडलेली एक वीट उचलली आणि बाहेर फेकली. नम्रपणे तो म्हणाला, प्रभू मला क्षमा करा, मी माझ्या आईवडिलांची सेवा, माता पित्यांची सेवा पूर्ण करतो, तोपर्यंत तुम्ही या विटेवर उभे राहा. हा प्रसंग पाहून श्रीहरी विठ्ठलांच्या चेहऱ्यावर स्मित उमटले, कारण त्यांना राग आलेला नव्हता, उलट ते अतिशय आनंदी झाले होते. त्यांनी पाहिले की भक्त आपल्या खऱ्या धर्माचा अर्थ जो आहे तो पार पाडत आहे, किंवा आपल्या भक्ताला धर्माचा खरा अर्थ समजलेला आहे. त्याच्यासाठी देवापेक्षा कर्तव्य मोठं झालं होतं, माता पित्यांची सेवा मोठी झाली होती. भगवान म्हणाले, धन्य आहेस पुंडलिका, तू खऱ्या भक्तीचे रहस्य जाणले आहेस. भगवान त्या विटेवर उभे राहिले, दोन्ही हात कमरेवर ठेवले. ते शांतपणे पुंडलिकाची वाट पाहू लागले. वेळ पुढे सरकत होती, पण भगवान तिथेच उभे होते. आजही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये आपण त्यांचं हेच तर रूप पाहत असतो. कमरेवर हात, समोर भक्त आणि खाली वीट. काही वेळाने पुंडलिकाने सेवा पूर्ण केली, आई वडिलांना विश्रांती दिली आणि मग तो बाहेर आला. समोरचे दृश्य पाहून त्याचे डोळेच भरून आले. स्वतः भगवान त्याची वाट पाहत उभे होते. तो धावत गेला आणि भगवानांच्या चरणी लोटांगण घातले. भगवान म्हणाले, पुंडलिका, मी तुझ्यावर अतिशय प्रसन्न झालेलो आहे, वर माग.
पुंडलिकाने डोके खाली घातले आणि तो म्हणाला, प्रभू मला काहीच नको, फक्त एक विनंती आहे. भगवान हसले आणि म्हणाले, सांग. पुंडलिक म्हणाला, प्रभू जसे तुम्ही मला दर्शन दिले तसे सर्व भक्तांना दर्शन द्या. या भूमीमध्ये कायमचे वास्तव्य करा. ज्यांना तुमच्यावर प्रेम आहे त्यांना तुमचा आश्रय मिळू द्या, तुमचं रूप पाहू द्या. आणि श्रीहरी विठ्ठलांना ही विनंती खूप आवडली, कारण पुंडलिकाने स्वतःसाठी काहीच मागितले नव्हते. त्याने संपूर्ण मानव जातीसाठी काहीतरी मागितले होते. तर विठुरायांनी त्याची विनंती स्वीकारली आणि ते त्या ठिकाणी कायमचे राहिले. काळ पुढे सरकत गेला. त्या स्थानाला पंढरपूर म्हणून ओळख मिळाली आणि विटेवर उभे असलेले भगवान विठ्ठल म्हणून ते प्रसिद्ध झाले. वारकरी परंपरेचा जन्म झाला. संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम, संत एकनाथ यासारख्या महान संतांची देखील अशी ख्याती झाली की त्यांनी सुद्धा विठ्ठलाची सेवा केली. म्हणजेच काय, हे जे सगळे संत आहेत ज्यांची मी तुम्हाला नावं सांगितली, तर या संतांनी देखील विठुरायाचीच पुढे जाऊन भक्ती केली. तर मंडळी, ही जी कथा आहे ती फक्त एका विटेची किंवा पुंडलिकाची नाहीये, तर ही कथा आहे कर्तव्याची, सेवेची, नम्रतेची आणि खऱ्या भक्तीची. पुंडलिकाने आपल्याला हे शिकवलं, देव दूर मंदिरात नाहीये, देव आपल्या आईवडिलांच्या सेवेत आहे, त्यांच्या आशीर्वाद आहे. त्यांचे आशीर्वाद म्हणजेच आपल्यासोबत देव आहे असा अर्थ आहे आणि त्यांच्या आनंदातच देव आहे. आजही लाखो वारकरी पंढरपूरला जातात, विठुरायाच्या चरणी आपला माथा टेकवतात आणि त्या विटेकडे पाहतात, कारण ती वीट आपल्याला एक संदेश देते. जो आपल्या कर्तव्याशी प्रामाणिक राहतो त्याच्याकडे देव स्वतः चालत येतो. म्हणूनच वारकरी प्रेमाने विठ्ठलाची आरती करताना म्हणतात, युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. पुंडलिकाच्या भेटी परब्रह्मा आले गा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा. तर ही आरती आपण म्हणत असतो. तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? पुंडलिकाची भक्ती कशी होती ते तुम्हाला या व्हिडिओतून समजलं असेल अशी अपेक्षा मी व्यक्त करते. आणि आपण सुद्धा या कथेतून बोध घेतला पाहिजे. आपल्या आईवडिलांचे आपण सदैव ऋणी राहिले पाहिजे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ नेहमीच पाहण्यासाठी आजच आपल्या या नवीन चॅनलला अर्थात शीतलवाणीला सबस्क्राईब करा. भेटूयात परत पुढच्याच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद. जय हरी विठ्ठल.